नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त एका मुलीची कथा नाही, तर बुद्धी, शांतता आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाची ताकद काय असते हे दाखवणारी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे आर्या नावाच्या एका मुलीची. आर्या एका छोट्या गावात राहत होती. तिचं घर साधं होतं. तिचे वडील शेतकरी होते आणि आई घर सांभाळायची. त्यांच्याकडे जास्त पैसा नव्हता, पण आर्या लहानपणापासून खूप हुशार आणि निरीक्षण करणारी होती. गावातले लोक म्हणायचे, ही मुलगी मोठी होऊन काहीतरी मोठं करणार. पण आर्याला एक गोष्ट नेहमी त्रास द्यायची. गावात एक लोभी सावकार होता. तो गरीब लोकांना पैसे उधार द्यायचा, पण नंतर व्याज इतकं वाढवायचा की लोकांना घर जमीन विकावी लागायची. गावातले बरेच लोक त्याच्या कर्जात अडकले होते. संकट एक वर्ष पावसानं दगा दिला. शेतात पीक आलं नाही. आर्याच्या वडिलांना घर चालवण्यासाठी त्या सावकाराकडून पैसे घ्यावे लागले. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही महिन्यांनी व्याज वाढत गेलं. आणि एक दिवस सावकार घरात आला. तो म्हणाला, तुमचं कर्ज आता खूप वाढलं आहे. पैसे नाही दिले तर तुमची जमीन माझी. हे ऐकून आर्याच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. ती जमीन त्यांच्या आयुष्याची कमाई होती. ते म्हणाले, थोडा वेळ दे. पण सावकार हसला. सावकाराची घाणेरडी अट. सावकारानं आर्याकडे पाहिलं. तो म्हणाला, माझ्याकडे एक उपाय आहे. जर तुझी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार झाली तर मी सगळं कर्ज माफ करेन. हे ऐकून घरात शांतता पसरली. आर्याचे वडील रागानं थरथर कापत होते. पण आर्या शांत होती. तिला माहीत होतं, रागानं काही होणार नाही. सावकार म्हणाला, चल एक खेळ खेळू. तो जमिनीवरून 2 दगड उचलणार होता, एक पांढरा आणि एक काळा. आर्यानं जर पांढरा दगड उचलला तर कर्ज माफ, पण काळा दगड उचलला तर तिला त्याच्याशी लग्न करावं लागेल. गावातले लोकही तिथे जमले. सगळ्यांना वाटलं हा न्याय्य खेळ आहे. पण आर्यानं एक गोष्ट पाहिली. सावकारानं जमिनीवरून उचललेले 2ही दगड काळेच होते, म्हणजे खेळ आधीच फिक्स होता. आर्या काहीही उचलली तरी ती हरली असती. आर्याचा प्लॅन. आर्या काही क्षण विचारात पडली. ती घाबरली नव्हती, कारण तिला माहीत होतं, समस्या मोठी असली तर तिचं उत्तरही कुठेतरी असतं. ती पुढे आली. तिनं एक दगड उचलला आणि अचानक तो दगड तिच्या हातातून खाली पडला. तो जमिनीवरच्या दगडांमध्ये मिसळला. आर्या शांतपणे म्हणाली, अरे रे, दगड हातातून पडला, पण हरकत नाही. जमिनीवर जो दगड उरला आहे तो पाहून आपण समजू शकतो मी कोणता दगड उचलला होता. सगळ्यांनी खाली पाहिलं. जमिनीवर जो दगड उरला होता तो काळा होता, म्हणजे आर्यानं उचललेला दगड पांढरा असायला हवा होता. गावातले लोक टाळ्या वाजवू लागले. सावकारचा चेहरा पडला. तो काही बोलू शकत नव्हता, कारण जर तो म्हणाला की 2ही दगड काळे होते तर त्याची फसवणूक सगळ्यांसमोर उघड झाली असती. विजय शेवटी सावकाराला हार मानावी लागली. त्यानं आर्याच्या वडिलांचं कर्ज माफ केलं. गावातले लोक आर्याचं कौतुक करू लागले. ते म्हणाले, ही मुलगी फक्त चलाख नाही तर खूप धाडसी आहे. गोष्टीतला खरा धडा. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जिथे आपल्याला वाटतं की आता काहीच मार्ग नाही. पण सत्य हे आहे, मार्ग नेहमी असतो. फक्त आपलं डोकं शांत असायला हवं. आर्यानं राग केला नाही, भांडण केलं नाही. तिनं फक्त स्थिती समजून घेतलं आणि योग्य चाल खेळली. शेवटचा विचार म्हणून लक्षात ठेवा, बुद्धी ही ताकदीपेक्षा मोठी असते. जो माणूस शांतपणे विचार करतो तो कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. आणि म्हणूनच कधीकधी आयुष्यात जिंकण्यासाठी जास्त शक्तीची गरज नसते. थोडी चलाखी आणि योग्य वेळेचा निर्णय पूर्ण खेळ बदलू शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा अजून प्रेरणादायी आणि मानसशास्त्राच्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.